नांदेडमधील भाजपच्या पराभवाची अनेक कारणे असून त्याबद्दल जाहीर बोलणं योग्य नसल्याचं मत खासदार अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं। चिखलीकर बोलले नसतानाही विपर्यास करणाऱ्या बातम्या येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि पक्षाच्या नेत्यांची चर्चा करून भोकरचा उमेदवार कोण याबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील अशोक चव्हाण म्हणाले। भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून मला भेटायला आले होते, ते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करून पुढची तयारी आम्हाला करायची आहे। साहेब आदर्श उमेदवार कोण असतात? उमेदवाराच्या बाबतीत मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही। उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा माझा नाही, पक्षाच्या नेतृत्व जे ठरवेल। संविधान धोक्यामध्ये आहे, त्याचाही परिणाम त्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। त्यातलं एक त्यांनी उदाहरण फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे। त्यामुळे अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा वास्तव मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू, असं एक विषय आहे त्यातला, एक भाग आहे त्यातला। आणि स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आहेत, त्यामुळे ही सगळी कारणमीमांसा शोधून काढण्याकरताच इथे नांदेडला प्रभारी विखे पाटील यांना पाठवलेलं आहे। ती येतील आणि त्यावेळी चर्चा होईल त्या विषयात। चिखलीकर स्वतःही म्हटले की मी असं कुठलंही वक्तव्य कधीच केलं नाही। मग अशा बातमी येतात तशा, म्हणजे असं आहे मग स्वतः उमेदवार म्हणतात मी असं वक्तव्य माझ्याबद्दल जे काही छापून 2 दिवसामध्ये विरोधात छापल्या गेलं ते त्यांना कोट करून छापल्या गेलं होतं आणि त्याचा खुलासा स्वतःच उमेदवारांनी केल्यामुळे मग हे छापण्याच्या मागचा उद्देश काय होता, त्यामुळे ठीक आहे, तर ते चालत राहणार.